राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावरान चवमध्ये। मंडळी, बरेच दिवस झाले आपले रेसिपी बंद आहेत, व्हिडिओ बंद आहेत। त्याचं कारण तुम्हाला मी सांगणार आहे काही दिवसांनी, परंतु आज आपण जिथं रेसिपी शूट करत होतो त्या ठिकाणी आलेलो आहेत आणि तुमची वहिनी पण सोबत, सोनाली। हे बघा, आपण जे केळीचं झाड लावलं होतं ना, केळीची केळं बघा किती छान झालेत परत एकदा। आणि इथलचं वातावरण खूप छान झालं आहे बघा, पाऊस पडल्यामुळं। हे बघा खाली काय लावलेलं रे, आळूचे पान लावलेले। थोडंसं गवत झालं आहे, आता तुला खुरपावं लागणार हे सगळं। तर मंडळी, तुम्हाला सगळं दाखवतो आता। हे बघा, पाठीमागे सगळी आता हिरवळ व्हायला लागली, पाऊस झालाय चांगला। पपईचं झाड पण खूप छान झालंय बरं का। हे बघा, आलेत का फुलं आलेत? हे बघा, छोट्या छोट्या पपई पण आलेत त्याला। तिकडं कैऱ्या आल्यात आंब्याला। हे बघा, जिजानी एक आंबा बघा केवढा हातात घेतलाय, तिकडं पण जाणार आहेत आपण। आणि लिंबुनीला खूप लिंब आले होते, आता पावसामुळे थोडेसे फुलं वगैरे पडलेत, पण लिंब आहेत अजून खाली गळून पडलेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आळूचे पानं खूप छान झालेत। आणि आता 1 ते 2 दिवसामध्येच आपल्याला आळूची रेसिपी खायची बघा। 2 दिवसात आपल्याला आळूची रेसिपी, छान अशा आळूच्या वड्या करायच्यात आणि त्या खायच्यात मंडळी। तर हे बघा, केळीचे चिप्स पण बनवायचेत। केळीची एक छान रेसिपी येणार आहे आपल्याकडं। आणि हे बघा, आळूचं किती छान असा बाग तयार झाला इथं। हे बघा, सगळे आळूच आहेत। आणि ही आपली चुलीची जागा आहे। इथलची चूल आपण काढली आणि ती आता नवीन ठिकाणी नेली बघा। लवकरच नवीन ठिकाणी घरातले व्हिडिओ पाहायला भेटतील। निसर्गरम्य वातावरण चांगले आहेत, परंतु आता पावसाळा असल्यामुळे आपण इथलचा सगळा सेटअप आता घरात हलवलेला आहे। आणि घरात पण चुलीवरच असणार आहे सगळं, कारण गॅस वगैरे काही नाही, चुलीवरच आपण मस्त बनवणार आहे। लिंबू आणले। किती दिवसांनी आली तू इकडे? 15 दिवस झाले। 15 दिवस झाले मंडळी। 15 दिवसात एवढा फरक झाला आहे। आणि 15 दिवस नाही, महिना झाला आहे जवळपास। 1 महिना झाला आहे आपण इथं आलेलो आणि 1 महिन्यापूर्वी रेसिपी टाकली असेल कदाचित, किंवा महिन्यापेक्षाही जास्त झाला असेल। तर हे गवत वगैरे सगळं कापलंय। 1 महिना झालाय, पण इथं येऊन 15 दिवस झाले। याच्या अगोदर एकदा आलते मी। अच्छा, येऊन गेले असेल। तर चला आंब्याकडे जाऊया आपण। आंब्याचा मस्तपैकी एक व्हिडिओ घेऊया आपण। एकच कैरी आली काय काय त्याला? हे बघा, खूप मोठी कैरी झाली आणि वजनदार आहे एकदम। हे बघा, कुठली व्हरायटी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। हे बघा, एकच कैरी आहे, काही पावसाने वगैरे गळाले असतील। कुठे? हां, इकडून पण आहे। खायची का तुला? खालून तिला डाग लागला रे? डागली ना उन्हानी? नाही नाही, रुचकानी झाली ती। जिजा, याला पण होत्या ना काही? किती दा? याला 2-3 आहेत, म्हणजे सगळे मिळून आपल्या या आंब्याच्या भागात 5-6 आंबे आहेत बघा। आणि त्याला कैऱ्या पण 5-6 आल्यात। पहिल्याच वर्षी कैऱ्या आल्यात ह्या। हां, ही इथं केशर तिथं आहे। केशर वेगळं आहे ना? कुठे? हां, छान आल्यात कैऱ्या। तर मंडळी बघा, शेतीची नांगरट वगैरे झाली सगळी आणि आता आपल्याला रेसिपी करायच्यात सुरू। रेसिपीला अडचण काहीच नाही सुरू करायला। आता मस्त हिरवळ वगैरे झाली, काही शेतातल्या काही घरातल्या अशा रेसिपी आम्ही दाखवणार आहे तुम्हाला। वांगे लावले होते, ते वांग्याची झाडं पण बघू आपण आता। तर मंडळी इकडे बघा, हे तुमच्या वहिनीने लावले होते वांगे आणि वांग्याच्या झाडाला छान छान असे वांगे आलेले आहेत। पहिले वांगे सगळे पिकून गेलेत बरे, घे मग घ्यायचे असतील तर। आज आम्ही आलतो सहज इकडे शेतामध्ये आणि वाव, आता 1 नंबर काम होणार आहे आपलं। चिलाची भाग जी आपल्या रानात उगलेली आहे बघा, आणि ह्याची मात्र भाजी आपल्याला करायची। एकदा मुटके केले होते मंडळी। हा चिल आहे बघा। तर मंडळी, एकदम आयुर्वेदिक अशी भाजी बरं का ही चिलाची, पण थोडी निब्बर झालेली आहे। या भाजीचे पानं घ्यायचे असतात असे। ही बघा चिल, आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे। इथं पण उगलाय ना, लय भाजी उगणार आहे बरं का। हे आमच्या शेतात सगळ्या रानभाज्या असतात इकडे। तर मंडळी, ह्याला चिल म्हणतात। हे एक प्रकारचं गवत आहे, परंतु जर विचार केला ना तर याचा खूप आयुर्वेदिक फायदा आहे बघा। इकडं सगळं आपल्या ही वैरणीची गंज लावलेली आहे, त्याच्या बाजूला सगळी भाजीच असते बघा। चिल असतोय, अजून काय काय उगतं इथं, अजून चंदनवाटा उगतोय, भरपूर काही उगतं इथं। आणि त्या सगळ्या रानभाज्या आपण राखून ठेवणार आहेत बघा। आता हा चिल आहे, ही सुद्धा आपल्याला राखून ठेवायची। भरपूर चिली इथं उगणार आहे, तर त्याचे आयुर्वेदिक खूप फायदे इथं।
आणि तुमच्या वहिनीने आणि अक्कानी मागच्या वेळेस मस्त छान असे मुटके बनवले होते. तर आता आपण चिलाची भाजी बनवणार आहे. तर पुढची रेसिपी तुम्हाला ह्या चिलाची भाजी असणार आहे. चिलाची भाजीची खूप छान भाजी होती बरं का चिलाची. खूप छान होती. इकडं वांगे छान आले तर हे बघा, इकडं पण चिल उगलाय बघा. तर मंडळी आज असं सहज आलो होतो बघा रानात आणि म्हणलं चला तुमच्यासोबत गप्पा माराव्यात. तुम्ही बी म्हणता दादा वहिनी कुठं गायब झालेत, किती दिवस झाला व्हिडिओ नाही गावरान चवला. एक रेसिपी टाकली होती मटणाची आमच्या बप्पूच्या हातची. तर ती रेसिपी यासाठी केली होती बघा. सगळे मित्र कंपनी भेटले, ते म्हणले आम्हाला लय दिवस झाले काही खायला घातलं नाही. मग सगळ्यांचं म्हणणं आलं की नॉनव्हेजच खायचं. मग आम्ही काय केलं, शेतात आणलं आणि त्यांना बनवून खायला घातलं मस्तपैकी. आम्ही म्हणजे तुमची वहिनी नव्हती, मीच होतो आणि त्यांनी सगळ्यांनी बनवायला मेहनत घेतली. पण आता याच्यानंतर रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत गावरान चववरती. परंतु एक बदल केलेला आहे आपण चॅनलच्या म्हणजे व्हिडिओमध्ये. तो म्हणजे बदल असा केला आहे की आता आम्ही घरातले व्हिडिओ बनवणार आहे, जास्त इनडोअर म्हणजे घराच्या आतमध्ये रेसिपी करणार आणि त्या तुम्हाला दाखवणार आहेत. मला माहिती आहे की हा निर्णय बऱ्याच जणांना वाटणार आहे की भाऊ काहीतरी दादा वहिनींनी वेगळा निर्णय घेतला आहे. परंतु मित्रांनो काय झालं आहे, पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस येतो अचानक, वारं सुटतं. त्यामुळे रेसिपी आमच्या कमीत कमी 10-12 रेसिपीचा असा विषय झाला आहे की आमची बनत आलेली रेसिपी म्हणजे खायच्या टायमाला तुम्हाला दाखवायची ना, शेवट शिजल्याच्या नंतर वारं सुटलं आहे आणि ती रेसिपी आमची म्हणजे बनवण्यातच नाही आली. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता काहीतरी करावं लागेल, घराच्या आतच रेसिपी बनवायची. तर कधी शेतात कधी घरी अशा रेसिपी बनवणार कॉम्बो आम्ही. म्हणजे पाऊस म्हणण्यापेक्षा वारं वगैरे जास्त वारं सुटलं तर जरा भीती वाटते. आणि काय होतं शेजारी हे बघा इकडं वैरणे गंजी वगैरे येतात, आपल्याच नाहीत तर आपल्या अजून शेतकरी बांधव आहेत आपल्या शेजारी राहणारे, आपले शेजारचे सगळे शेतकरी. तर कोणाच्या गंजीला कधी ते आपलं चुलीतलं विस्तू उडून आग वगैरे लागू नये त्याची खूप भीती वाटते मित्रांनो. कारण 2-3 वेळेस असा प्रकार घडला की चुलीतलं जे आपलं जाळ आहे तोच वाऱ्याने उडून गेलेला आहे 2-3 वेळेस. त्यामुळे ती रिस्क नको आहे आता सध्या. पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जास्त वारा असते आणि आम्ही काही रेसिपी घरात काही रेसिपी बाहेर असं करणार आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला की इथून पुढच्या रेसिपीमध्ये तुमची वहिनी आणि मी असणार आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं असायचं की अक्काला रेसिपीमध्ये घ्या, अक्का काही दिसत नाहीत. तर मंडळी झाला विषय असा की आता अक्काची तब्येत म्हणजे थोडीशी बरी नाही आहे आणि त्यामुळं काय होतं की अक्काला चुलीपुढं बसायला जड जातं आहे जरा. आणि त्यामुळं आम्ही काय केलं आहे की अक्का आता फक्त मार्गदर्शन करणार, सांगणार आम्हाला आणि आम्ही तुम्हाला ते रेसिपी दाखवणार आहेत. आणि अक्काच्या जागेवर तुमची वहिनी असणार आहे. तुमच्या वहिनीच्या हातचं गावरान पदार्थ तुम्हाला आवडतील का ते पण कमेंट करून सांगा. एकदम जुनं आणि गावाकडचं पारंपरिक जीवन म्हणजे जुने आपले आजी आजोबा जे जगत आलेत, जसं खात आले जसं राहत आले तेच दाखवायचा प्रयत्न असणार आहे आमचा गावरान चवच्या माध्यमातून. किचन रेडी झालेलं आहे गावरान चवचं घरातलं, ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आम्ही काय केलं आहे, आमचं जुनं घर आहे मंडळी, माळवदाचं घर होतं पण रानातलं पत्र्याचं होतं शेड. ते आता काय केलं आम्ही गावातलं जुनं जे आजी आजोबाच्या काळातलं घर होतं तेच दुरुस्त केलं आहे मंडळी आम्ही दोघांनी मिळून. आणि तिथं आम्ही राहायला पण गेलो आणि तिथं छान असं आपलं सुंदर एक चूल बनवली, ते तुम्हाला आवडणारच आहे, ते तुम्हाला दाखवणार आहेत आम्ही. आणि आता इथून पुढचे जे व्हिडिओ असणार आहेत आपले ते घरातले असणार आहेत मंडळी. तर आज आलो होतो शेतावर. आता इथं भाज्या वगैरे आम्हाला भरपूर लावायच्यात. कोणत्या भाज्या लावायच्यात आपल्याला आता इथं? मेथी, आपलं पालक, शेपू, वांगे, गवार, भेंडी सगळ्या भाज्या लावायच्या आता आणि त्याच आपल्याला रेसिपीला कामाला येतील. मंडळी अजून दुसरी गोष्ट काय आहे की आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या ज्या रानभाज्या आहेत ना, तर त्या रानभाज्या जसे की हे बघा, ही चिलाची भाजी आहे. ह्या चिलाच्या भाजीमध्ये एवढे कंटेन आहेत, एवढे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत की ह्याच्यापासून खूप सारे फायदे आहेत आपले. तर अशा रानभाज्या, चिलाची भाजी असेल, चंदनबटा असेल, काटमाट असेल, त्यानंतर फांदीची भाजी असेल, त्यानंतर कोरडू असेल, ज्या ज्या भाज्यांना रानभाज्यांना गवत म्हटलं जातं आपल्या गावाकडं, तर त्या भाज्या आहेत ना त्या आम्ही सगळ्या बनवणार आहेत. आता ही जी चिलाची भाजी ना, ह्या भाजीमुळं पोट साफ राहतं, हाडं मजबूत होतात, मूळव्याधाचा त्रास कमी होतो, मूतखड्याचा त्रास कमी होतो, याबरोबरच रक्तवाढीला फायदा होतो. म्हणजे हे चिल म्हणजे गवत आहे. परंतु पाऊस पडल्यावरच उगतंय. हा, फक्त पावसाळ्यात जास्त उगतंय. बी काही नसतंय, हे असंच उगतंय. जसं आपण मेथी ते लावतो खूप छान लागते भाजी, थोडी आंबूस लागते बरं का. तर मंडळी मला सांगायचं काय तुम्हाला की ज्या ज्या भाज्या असतात रानात गवत उगतं म्हणतो आपण, हरळी वगैरे, हरळी सुद्धा आयुर्वेदिक फायदे देणारी. कोरडूची भाजी पण करते, त्याला गवत म्हणून टाकून देतात लोक. गवत म्हणून आम्ही कितीतरी वेळेस टाकून दिलेलं आहे. पण आता जेव्हा आम्हाला कळलं की पहिल्या लोकांनी ह्या भाज्या खाल्लेल्या आहेत तेव्हा आम्ही पण एक कोरडूची रेसिपी केली आणि ती
खूप लोकांनी बघितलेली आहे, खूप कमेंट आलेल्या आहेत आणि सगळ्यांना ती भाजी आवडलेली आहे त्याची. मंडळी सराट्याला किती नाव आपण म्हणजे ठेवतोय की सराटा म्हणजे एखाद्याच्या वाट्यावर येणारा सराटा, एखाद्याच्या वाटात अडचण आणणारा काटे सराटा. असतात त्याला, त्या काटे. सराट्याला काटे असतात. सराटा जरी वाईट असला ना काट्याच्या बाबतीत त्याचा गुणधर्म थोडासा टोचणारा आहे, बोचणारा आहे, पण सराटा चांगला पण तेवढाच आहे. सराट्याला चौकडून काटे असतात. सराट्याची भाजी तुम्ही बघितली असेल कधी, गवत म्हणतो आपण त्याला, असे काटे असतात, त्याला चौकडून काटे छोटे येतात. छोटे काटे असतात हा. पण ते सराटे जर आपण कुटून खाल्ले ना कंबरदुखी झाली. कधीच कंबरदुखी होणार नाही, हाडं एकदम मजबूत होणार. म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये इतकं महत्त्व ह्या गवताला सगळ्याच हिरव्या वनस्पती जेवढ्या बी असतील त्या सगळ्या वनस्पती ह्या 99% वनस्पती आपल्या फायद्याच्या असतात. आणि 1-2% ज्या वनस्पती असतात, काही विषारी वनस्पती असतात, त्याचे काही साईड इफेक्ट असतात. ज्या रुचकाळ वनस्पती असतात त्या खायच्या नसतात, त्या जखमेवर वगैरे लावल्या तरी चालतात. त्याच्यामध्ये थोडं कसं कीटकनाशक जसं असतं त्या पद्धतीचे गुणधर्म असतात. परंतु बाकी ह्या सगळ्या हिरव्या ज्या भाजीतून, ज्या झाडातून रुचिक निघत नाही, पांढरा चिक निघत नाही, त्या सगळ्या भाज्या आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या आहेत. आणि रुचकाच्या भाज्या ज्या असतात ज्याच्यामधून रुचिक निघतो पांढरा, त्यासुद्धा आयुर्वेदिक महत्त्वाच्या आहेत. परंतु त्याच्यापासून काही साईड इफेक्ट होऊ शकतात, विषबाधा होऊ शकते, अशा अनेक वेगवेगळ्या असतात. त्याच्यामध्ये सुद्धा काही गुणधर्म आता जसं उंबर, औदुंबर आपण ज्याला म्हणतो, सर्व गुण संपन्न आहे, रुचिक आहे, खूप पांढरा रुचिक निघतो, परंतु आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे त्याचं, त्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाहीत. परंतु अशा ज्या हिरव्या भाज्या आहेत ना, कुठलीही खा तुम्ही, कुठलीही, कडू लागणारी खा, आंबट लागणारी खा, कशीही लागणारी खा, परंतु त्याच्यापासून तुम्हाला फायदाच मिळणार आहे. म्हणजे रानात जेवढे काही झाडं उगतात ते सगळे फायद्याचेच असतात आपल्या. तर सराट्याच्या भाजीवर आपण आलो होतो. तर आता आपल्याला रानभाजी सराटी पण करायची आहे, उंबराची पण भाजी करायची बाकी आपली. आणि आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक महत्त्व असणार आहे, म्हणजे कुठल्या भाज्या कुठल्या रोगावर, कुठल्या आजारावर चालतात हे पण सांगण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खूप दिवस झाला आमची चूक झाली की खंड पडलेला आहे. तुम्ही सपोर्ट केलेला आहे चांगला इथून मागे आणि आजही करतायच. तर सगळ्यांना एक विनंती, प्रत्येकाने एक कमेंट करा, नक्की कमेंट करा, ज्यांच्या दृष्टीस हा आमचा व्हिडिओ पडला आहे. मंडळी, शेतकरी जीवन कसं असतं, गावाकडचं जीवन कसं असतं दाखवायचा प्रयत्न आहे माझा. आणि आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की तुमची वहिनी, मी, आम्ही आधी शहरात राहत होतो, परंतु आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला की आता काही होऊ गड्या, शहरात राहायचं नाही, गावाकडचं जीवनच एन्जॉय करायचं आणि गावरान चवीचं खायचं आणि तुम्हाला दाखवायचं. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा निर्णय कसा वाटतोय? आणि मस्त गावाकडचं जीवन जगायचं ठरवलं दोघांनी. आर्थिक गोष्टी होत राहतील, कधी अडचणी असतात, कधी चांगलंही असतंय, ते प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, परंतु हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आणि सगळ्यांना शक्य नाही. आज तुम्ही जर निर्णय घेतला हा की तुम्हाला शक्य नाही, तुम्हालाही माहिती आहे की खरंच खूप मोठा हा गंभीर असा निर्णय की सगळं काही सोडून, नोकरी सोडून, शहर सोडून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आलेली असताना तिचे काही स्वप्न असतात की आपल्या नवऱ्याने चांगल्या फ्लॅटमध्ये राहावं, चांगल्या शहरात राहावं, चांगल्या गाड्या आपल्याकडे असावं आणि आपण सिटीमध्ये ऐश करावी, अशा प्रत्येक मुलींच्या इच्छा असतात. परंतु तिच्या त्या सगळ्या इच्छा तिने मारल्या आणि माझ्यासोबत गावाकडे राहण्याचा निर्णय घेतला. ते मला खूप आवडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला थोडंसं वेगळं वाटायचं, तिला नको वाटायचं, पण आज ती पूर्ण रमून गेलेली शेतात आणि तिलाही करमत नाही आता इकडच्या शिवाय. हेच वातावरण खरंच आरोग्यासाठी पण खूप छान आहे. आणि खरंच काही गावाकडं काय नाही आहे, गावाकडं सगळंच आहे, स्वर्ग आहे गावाकडं, स्वर्ग. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. सगळे व्हिडिओ बघत राहा आणि काय वाटतंय, कसं वाटतंय, आणि आमचं गावाकडचं जीवन, गावरान चव आणि आमच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात एवढं कमेंट करून सांगा. काही चुका असतील तर सुधारायचं पण सांगा. बाय.